पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधव हे मोठ्या प्रमाणावर प्रांत ऑफिस कार्यालय वसई या ठिकाणी धडक दिलेली आहे। मागील 12 तासांपासून हे आंदोलन सुरू आहे। हे आंदोलन जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत इथून हटणार नसल्याचे आदिवासी बांधवांची मागणी आहे। मागील अनेक वर्षांपासून जे आहे की वनपट्ट्यांचे दावे हे प्रलंबित आहे, ते लवकरात लवकर निकाली काढावे आणि वनपट्टी जे आहे आदिवासी बांधवांच्या नावावर करावी ही प्रमुख मागणी मागील अनेक वर्षांपासून पेंडिंग आहे। परंतु शासनाच्या दरबारी फक्त आश्वासनं दिली जातात, वनपट्टे हे मंजूर केले जात नाही। त्यासाठी हे आंदोलन आहे। चूल इथे पेटवलेली आहे, म्हणजे फक्त इथे आम्ही जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हटणार नाही। जेवण असेल हे संपूर्ण याच ठिकाणी बनवण्यात येते। जवळपास हजारो आदिवासी बांधव आहेत, ते आपल्या संपूर्ण परिवारासह इथे आलेले आहेत आणि जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत इथून हटणार नसल्याचे त्यांनी सांगितले। तर दुसरीकडे या संपूर्ण मागणीबद्दल की 2 वेळा वसईचे तहसीलदार असतील किंवा प्रांत अधिकारी असतील यांच्याशी चर्चा झाली, परंतु चर्चा निष्फळ झाल्याचं सांगण्यात येते। कारण दरवर्षी यांना आश्वासन दिलं जातं, त्यामुळे ते येत्या काळात हे आंदोलन किती तास आणखीन चालणार आहेत आणि या आंदोलनाचं पुढचं पाऊल काय असणार हे पाहावं लागणार आहे। दरम्यानच्या काळात श्रमजीवी संघटनेचे जे नेते आहेत विवेक पंडित यांनी देखील रात्रीच्या वेळी इथे आले आणि त्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली। तुम्ही लढत राहा, मी तुमच्या पाठीशी आहे, असं ठोस आश्वासन जे आहे विवेक पंडित यांनी दिलेलं आहे। या संपूर्ण आंदोलनाबाबत आदिवासी बांधवांचं नेमकं म्हणणं आहे की आपण ऐकूयात। आज आम्ही या ठिकाणी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून गेल्या कालपासून वसई स्टेशन ते वसई तहसीलदार प्रांत ऑफिसपर्यंत जे बेमुदत आंदोलन आम्ही या ठिकाणी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे, ते अशासाठी आहे की अनुसूचित जमाती अन्य पारंपरिक वन हक्क अधिनियम 2006चा जो कायदा केंद्र सरकारने केला, खूप चांगला आदिवासीच्या बाजूचा कायदा आहे की ज्याने आदिवासी शेतकरी होऊ शकतो, शेतकरीचं जीवनमान उंचावू शकतं। परंतु हे नादान सरकार आजही त्या कायद्याची ठोस अशी अंमलबजावणी करायला तयार नाही आणि म्हणून आम्ही 2009 पासून तर आज 2024पर्यंत 2009ला आम्ही हे या ठिकाणी वन हक्काचे दावे दाखल केलेले आहेत, परंतु अजूनपर्यंत या आदिवासींना वनाचा हक्क हा मिळालेला नाही। म्हणून या ठिकाणी आम्ही हे बेमुदत आंदोलन सुरू केलेलं आहे। कालपासून आम्ही 2 दिवस या ठिकाणी हे आंदोलन करतो। ते आंदोलन आज जर नाही झालं तर अजून पण आम्ही दुसऱ्या दिवशी आंदोलन चालू ठेवू। या ठिकाणी सर्व आम्ही बिराडाशी आलोय, जेवण वगैरे इकडेच बनवतो, राहतो इकडे, झोपतो इकडे, सर्व जे व्यवस्था आहे अंथरूण पांघरून सर्व घेऊन आलेले आहेत। जे हवं सरकारला जर वाटत असेल का हे केलं तर सरकारने लवकर केलं पाहिजे, नाही जर केलं तर हे आमचं आंदोलन हे असंच आम्ही पुढे वाढवत राहू आणि बेमुदत आमचं आंदोलन हे आम्ही तसं चालू ठेवू। नेटाने हे आंदोलन घेऊन जाऊ, परंतु आमचा हक्क जो आहे संविधानिक तो हक्क आम्ही घेतल्याशिवाय या ठिकाणी जाणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो।